सारखा महामारी आली, जग बंद पडलं, मंदिरं बंद पडले, पण माझ्या शेतकरी बांधवाचं बांधावर जायचं आणि शेतावर जायचं हे बंद झालं नाही। त्याचं कारण होतं हिप्राच्या आणि शेतकऱ्यांचे प्रयोगात जात आहे, हिप्राच्या उपाशी नेली नाही पाहिजे हा शेतकऱ्याच्या मनामध्ये असलेला संकल्प त्यांनी जो पूर्णत्वास नेला। स्वतःच्या लेकराबाळाचा विचार केला नाही, परंतु जगाचा विचार करून शेतकऱ्यांनी आजच्या भारत देशालाच नव्हे तर जगाला देशांनी अन्नधान्य पुरवलं। मोठं काम करणारा शेतकरी वर्ग स्वतःच्या लेकराबाळाची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस शेती करतो आणि त्याच्या शेतीला हे मला शेतीमालालाही योग्य भाव दिला जात नाही। विलक्षण लागले म्हणले जाते स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्याच्या पिकाला खर्चाच्या 1.5 पट भाव देऊ, शेतकऱ्याला वीज फुकट देऊ, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू। अरे काय शेतकऱ्यासाठी तुम्ही खेळणी लावली का? किती आश्वासनं दिली आणि किती आश्वासनं पूर्ण केले? आता सरकारला आपण जवाब विचारला पाहिजे। किती दिवस शेतकऱ्यासोबत खेळता? भारत स्वतंत्र होऊन 75-80 वर्ष झाले, तरीही शेतकऱ्याच्या मागण्या त्याच, प्रश्न तेच आणि उत्तर तेच। सर्व शेतकरी खूप दुखावलेले आहे आणि त्या गोष्टीवर बोलत आहोत। तुमच्या पुण्याचा विषय आम्ही कळवलेला आहे आणि सर्व अधिकारी तुमच्या पाठीशी आहे, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे। पाठीशी नको साहेब, ऐका ना हजर साहेब, ते पाठीशी नको, पाठीशी आले ते पाठीमध्ये खंजीर खूप असतंय। मला सांगा 8 दिवस झाले त्या पुलाला काहीच केलं नाही, कोणी काय कधी करणार? तुम्ही मला टाइम बॉन्डेड सांगा, मला तुम्ही 1 दिवसात करतो 2 दिवसात करतो सांगा, नाही लोक उठत नाहीत। मलाही लगेच माझ्या अखत्यारीतला विषय आहे, तरी पण त्या विचारतोय आणि 2 दिवसात मी करून द्यायला सांगतो त्यांना। पण असं म्हणू नका की साहेब तुम्ही शब्द दिला म्हणून, पण मी 100% तुमच्या गांभीर्याने रात्रीच घेतलेली आहे, 100% 2 दिवसात करून। नाही मी तुमच्या दारात येऊन बसणार होता, इथे रस्त्यावर नाही बसणार होता, तुमच्या दारात येऊन बसणार। ठीक आहे, माझ्याकडे तसं फंडिंग नसते, पण मी 100% कलेक्टर साहेबांना बोलून याला बोलून एकंदरीत गावकऱ्यांचं असं मत येतं की आपण दरवेळेस रस्त्यावर उतरतो, प्रशासनाला त्याचं गांभीर्य नाहीये, जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी येत नाहीत, काय नाहीत, मंडळ अधिकारी तलाठी यांना पाठवून देतात आणि आमच्या तुम्ही येत नाहीत म्हणून त्या तलाठी मंडळाने त्यांना बोलणे खावतात आमचे। आमची अजून एक मागणी अशी आहे मुख्य की आता मला सांगा की पंचनामे करण्यासारखं काय आहे का शिल्लक? ढेकळे रानामध्ये राहिले आता शिल्लक, सरसकट कमीत कमी द्या ना नुकसान भरपाई। प्रशासनाला कळवा आमची विनंती की आता ओला दुष्काळ जाहीर करा, बीड जिल्ह्यामध्ये पंचनामे करण्यासारखं काही राहिलं नाही। कायच्या नोंदीन कशाचे पंचनामे करण्यासारखे सर? आता तुम्ही सांगा बरं, तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे, सांगा तुम्ही काय आहे? आणि पुलाचं सांगा, शेवटचं पुलाचं कधी करणार? दुरुस्त जाणे येणार पण दुरुस्त करावं लागेल ना। ठीक, ओके, धन्यवाद। तुमचं ऐकून रस्ता रोको आम्ही बंद करतो। हा चाल ओके चाल, धन्यवाद सर।